खूप सुंदर असं श्री भगवती मातेचं पाषाण या ठिकाणी आहे। असं आहे आपल्या कोकणातील जत्रोत्सव या ठिकाणी पार पडत आहे। इकडे आपले जे स्थानिक शेतकरी असतात तर ते हे पूर्ण या जत्रेसाठी हे कणगी पिकवतात। हा अजून गुड्डू आईस्क्रीम होय। तर भगवती देवीची जत्रा आहे ही दत्त मंदिरापासून सुरू होते। तर आपण आता पहिल्यांदा दत्त मंदिरामध्ये आलोय। तर इकडे आता पालखी प्रदक्षिणा सुरू आहे। तर इथे 5 पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर इथून जे हे सर्व ग्रामस्थ भाविक आहेत हे सातेरी मंदिरामध्ये जाणार आहेत। तर पहिल्यांदा आपण आता श्री दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया। पहिल्यांदा आपण आता श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आता दत्त जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि खूप भाविक यावेळी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतात। आणि आता आपण पालखी प्रदक्षिणा पाहायला जाऊया। खूप सुंदर असं श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे चेंदर। तर हा सभा मंडप आहे आणि कौलारू छप्पर, त्याच्यानंतर हे सुंदर असे कोरीव काम केलेले खांब, आपल्या जुन्या कोकणी पद्धतीचं सुंदर असं हे मंदिर। आणि या ठिकाणी आता भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि इकडे पालखी प्रदक्षिणा सुरू आहे। तर ही पालखी 5 प्रदक्षिणा श्री दत्तगुरूंच्या मंदिराभोवती करणार आहेत। तर ही पालखी प्रदक्षिणा पूर्ण करताना प्रत्येक भाविक असतात तर हे अभंग भजन तर यामार्फत सर्व या पालखीची सेवा करत असतात। खूप सुंदर असा हा सोहळा असतो पाहण्यासारखा आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी ही भाविकांची गर्दी बघा, खूप अशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे। आज दत्त जयंती निमित्त या ठिकाणी खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे श्री दत्त मंदिराचा। इकडे समोर तुळशी वृंदावन आहे, त्याच्यानंतर या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील विद्युत रोषणाई खूप सुंदर केलेली आहे। परिसर देखील खूप मोठा आहे। तर पालखी आता या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येक आपले 4ही कॉर्नर आहेत मंदिराचे, तर त्या ठिकाणी होय 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 प्रत्येक ठिकाणी थांबून या ठिकाणी भजन अभंग म्हणतात। तर पालखी आता निघालेली आहे। असंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जे 4 आपल्या दिशा आहेत या 4 दिशांनी मंदिराच्या बाजूने हे सर्व अभंग भजन गात ही पालखी प्रदक्षिणा सुरू असते। तर आता अशा 5 प्रदक्षिणा पूर्ण होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता सातेरी मंदिरामध्ये जाणार आहोत। सातेरी मंदिरमध्ये आलो आहे, चिंदर गावठणवाडी। तर या ठिकाणी खूप सुंदर असं कौलारू सातेरी देवीचं मंदिर आहे। तर आपण आता इथे दर्शन घेऊया।
इंदर गावातली सर्व मंदिरांना खूप नाविन्यपूर्ण आहेत, म्हणजे जुन्या पद्धतीचे आहेत, कौलारू अधिक चिरे बांधकाम. तर खूप सुंदर असा हा सभामंडप होता. तर आपण आता या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आलो आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्या कोकणामध्ये सातेरी देवीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात असं आपल्याला एक वारूळ पाहायला मिळतं. खूप सुंदर अशी श्री सातेरी देवीची मूर्ती आहे या ठिकाणी आणि इथे हे वारूळ आहे. कोकणातील प्रत्येक सातेरी देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला असं हे वारूळ नक्कीच पाहायला मिळेल. तर खूप सुंदर असं हे सातेरी देवीचं मंदिर आहे. जर तुम्ही चिंदरला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये आलो आहे आणि आता आपण इकडे दर्शन घेऊया. तर खूप सुंदर असं हे रवळनाथ मंदिर आहे आणि या ठिकाणी इथे दीपमाळा आपल्याला बघायला मिळतात. इकडे तुळशी वृंदावन आहे आणि हा समोरचा सभामंडप. तर खूप प्रशस्त असा सभामंडप आहे. सुंदर कोरीव काम केलेले खांब आहेत आणि सोबत सभामंडपामध्ये देखील या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे. तर इथून आपण समोर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. तर गाभाऱ्याला देखील खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आहे आणि भगवती देवीच्या जत्रोत्सवा दिवशी या ठिकाणी देखील भरपूर भाविक श्रीदेव रवळनाथाचं दर्शन घेतात. आपण आता गाभाऱ्यामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशी श्रीदेव रवळनाथाचं पाषाण आहे आणि सुंदर अशी सजावट देखील आज जत्रोत्सवाच्या दिवशी केलेली आहे. तर या जत्रोत्सवाच्या दिवशी सातेरी मंदिरानंतर जे देवाचे तरंग आहेत ते श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये येतात. तर तो देखील सोहळा आपण पाहणार आहोत. श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. तर आता या मंदिराची माहिती घेऊया. जत्रोत्सवाच्या दिवशी देवाचे तरंग इथूनच देवाची तरंग काठी असते तर ती इथूनच प्रस्थान करते. तर आपण आता या मंदिराविषयी माहिती घेऊया. तर मंदिराच्या समोरच या ठिकाणी दीपमाळा आहेत. तर आता इकडे लाईट नसल्यामुळे कदाचित आपल्याला जास्त ते दिसणार नाहीत. तर या दीपमाळाच्या समोरच या ठिकाणी सुंदर असा सभामंडप आहे आणि RCC स्ट्रक्चर आहे या सभामंडपाचं आणि त्याच्यानंतर समोर आहे गाभारा. सभामंडपानंतर आपण आता प्रवेश करतोय गाभाऱ्यामध्ये. तर खूप सुंदर अशी आज जत्रोत्सवानिमित्त सजावट या ठिकाणी केलेली आहे आणि इथे ह्या देवाच्या तरंगकाठ्या आहेत. तर या तरंगकाठ्या इथूनच भगवती देवीच्या मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत. तर पहिल्यांदा आपण श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेऊया. श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी ही पाषाण सर्व आहेत. तर या सर्व पाषाणांची माहिती आपण इकडचे पुजारी आहेत तर त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तर इकडे ते रामेश्वर मंदिरामध्ये हे जे सर्व पाषाण आहेत ना त्यांची जरा माहिती सांगा सबस्क्रायबर्सना. ते गणपतीचं आहे. हां, पहिले इकडे गणपती बाप्पांचं. ओके. राजसत्ता पूर्वसत्ता. तर ते बाजूला दोन छोटी पाषाण आहेत ती राजसत्ता आणि पूर्वसत्ता. वरती कीर्तिमुख. वरती कीर्तिमुख. ओके. ते नंदी आहे. हां, तर हे प्रत्येक जे आपले शिवशंकराचे मंदिर असतात त्या ठिकाणी आपल्याला नंदी बघायला मिळतो. तर गाभाऱ्याच्या समोरच या ठिकाणी नंदी विराजमान आहेत आणि बाजूला विष्णूची मूर्ती. ओके, श्री विष्णूची पाषाण आहे. खूप सुंदर असा गाभारा आहे. आणि हे ग्रामदैवत रामेश्वर. ग्रामदैवत चिंदरचं. हा, चिंदर. चिंदर गावचं ग्रामदैवत श्री रामेश्वर. तर खूप सुंदर अशी गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी सजावट केलेली आहे फुलांची आणि या जत्रोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी देखील भरपूर भाविकांची गर्दी असते दर्शनासाठी. ती तीन आहेत ती बाजूला. ओके. 3 पूर्वज आहेत. हां. पहिला आहे तो धारेश्वर. धारेश्वर. ओके. दुसरा नाईक. नाईक. नंतर ज्ञानोजी पालकर. ज्ञानोजी अशी 3 पालकर. पूर्वजांना आधारित ही गावराटी आहे. बरोबर. ओके. तर खूप सुंदर. पालकर, नाईक, गुरव. पालकर, नाईक, गुरव.
आरती सुरू आहे आणि आता ही आरती संपल्यानंतर इथून आता जे देवाचे मानकरी आहेत ते आता रामेश्वर मंदिरामध्ये जातील आहेत. त्या ठिकाणी देवाची तरंगकाठी आहे, तर ती तरंगकाठी घेऊन मग भगवती मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. तर आता भगवती देवीच्या यात्रेला, दिंड जत्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि सर्व या ठिकाणी भाविक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी या सोहळ्यासाठी जमलेले आहेत. रवळनाथ मंदिरमधून आता देवाचे जे मानकरी आहेत आणि सर्व जे भाविक आहेत आता ते रामेश्वर मंदिरामध्ये येणार आहेत. आणि आता रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी हे जे देवाचे काट्या आहेत त्या तरंग काट्या घेऊन भगवती मंदिराकडे इथून प्रस्थान करतील.
देवाच्या तरंग काठ्या आहेत या आता श्रीदेव रामेश्वर मंदिरामधून प्रस्थान केलेलं आहे त्यांनी. तर इकडून आता हे जे सर्व भाविक आहेत तर आणि हे जे देवाच्या तरंग काठ्या आहेत या आता जवळपास 2.5 ते 3 तासांनी श्रीदेवी भगवती मंदिरामध्ये पोहोचतील. ढोल ताशाच्या गजरात आता हे सर्व देवाचे तरंग निघाले. सोबत सर्व भाविक भरपूर तुफानी अशी गर्दी केलेली आहे. तुम्ही इकडे बघा, फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि या सर्व भाविकांची गर्दी. या सर्व गजरामध्ये आता या देवाचे तरंग काठे आहेत या भगवती मंदिराकडे निघालेले आहेत. आता भगवती मंदिर देवीच्या परिसरामध्ये येलो. तर देवस्वारी येऊक अजून 2 ते 2.5 तास जातले. आता 12 वाजले आहेत. 2:30 ते 3 वाजेपर्यंत देवस्वारी या ठिकाणी येतले. देवाचे तरंग काठी असते. तर तोपर्यंत आपण जत्रा फिरून घेऊया. श्रीदेवी भगवती जत्रोत्सव म्हणजे दिंडे जत्रा. तर एका भाविकांची गर्दी बघा किती आहे, ती तुफानी अशी गर्दी. आणि ह्याच्यापेक्षा आता गर्दी होतली आहे ती ज्यावेळी देवतरंग या देवळात येतले त्यावेळी. आमचा गुड्डू आणि पण इली जत्रेक भाऊजी असतात. गुड्डू असा, पपला असा, पपले आणि पण इले सगळे पिंक्या, गुंडू आणि भाऊजी. तर आम्ही जत्रा फिरान जरा दमलो. आता जरा भेळपुरी खातो. तर इकडे भेळपुरीचे आणि सगळे आईस्क्रीमचे स्टॉल असतात. भारी. पपल्यान घेतल्याना डॉक्टरचं सेट भारी. कोणाक तपासूक जातला आता तू? गुड्डू आणि मम्मीक तपासला. तू काय घेतलं? तू जेवण करतला? हा उर्विक तपास. हा तू तर गुंडून घेतल्या ना किचनचं सेट. काय करतला तू गुड्डू? मामाम करतला? हा मामाम करतला गुड्डू. आणि सगळ्यांना आमका जेवण देतला. भेळ मस्त अशी भेळ असा. तर आम्ही सगळेजण आता इकडे भेळ खातो. गुंडू तुका नको? तुका नको भेळ? नको पोट भरला. इकडे आईस्क्रीम होया पपल्या का, पण आईस्क्रीम आहे ना खाल्या आणखी रात्रभर डबल बारी करतला. डॉक्टरसाठीची ट्रीटमेंट तो खर्च चालू होतो. इकडे आईस्क्रीम खात होतं थंडीत ना. आमका इकडे थंडी लागताना ह्यांका आईस्क्रीम हवी आहेत. हा गोंड्या कसं अवतार केला ना गुंड्यान. आणि इकडे अजून एक एका वया झाला. ही मोठी बहीण गुंड्याची. आता एक खातली आईस्क्रीम आणि उद्या डोकीवर करतली. हा चालू झाला ना. हा खा तू खा मस्त. मस्त त्या याची हुडीची एकदम रंगून ठेवल्या ना. या गुंड्या खा खा तू खा. उद्या डॉक्टरकडे जाऊचा दोघांका पण. हा अजून हवं गुड्डू आईस्क्रीम? होय अजून आईस्क्रीम का? अजून एक घेऊया एक. ए गुंडू अजून एक चलात ना. होय लगेच होय बोलता. आणखी कुठला हवा आता? होय कुठला हवा गुड्डू आईस्क्रीम तुका? हा तकडे आईस्क्रीम वालो इकडे बाजूकच असा. कुठला घातला? पेट पूजा झाल्यानंतर आता परत जरा जत्रा फिरून चाललो. तर इकडे आता पहिल्यांदा आपण जरा कणगी घेतलो ज्या जत्रेसाठी या फेमस असा. तर इकडे ही असत कणगी. तरी बघा ही असत कणगी. या कणगीसाठी ही जत्रा प्रसिद्ध असा. या कंदमूळ असा एक जवळपास 5 ते 6 महिने लागतात या पूर्ण रेडी होक तयार होक. काटेरी असो वेल असता आणि चवीक तर एक नंबर असतात. उकडून वगैरे आपण भाजून वगैरे खाऊ शकतो.
तर हे इकडे आपले जे स्थानिक शेतकरी असतात तर ते पूर्ण या जत्रेसाठी हे कणगी पिकवतात आणि या जत्रेवर पूर्ण म्हणजे या जत्रेच्या नंतर पण तुमका हे कणगे या ठिकाणी विकत घेऊक गावतले। या जत्रेक या ठिकाणी आपली भांडी पण असतात विकूक, अगदी हत्यारा पण असतात। तर हे पण आपले स्थानिक व्यावसायिकच असतात जे पूर्ण हे हत्यारा बनवतात। मालवणी खाजा, त्याच्यानंतर इकडे बघा सगळी दुकानं असतात आपल्या मालवणी खाज्याची। इतर खेळण्यांपासून फुगे, वा अरे भाजी पण असा। त्याच्यानंतर हे देवांचे आणि फोटो, सगळी लोक खरेदी करतात, मस्त मजा करतात आणि इकडे देवाचे तरंग जे येतले तर त्यांची देखील वाट बघतात। तर आपण आता मंदिराकडेच थांबतलो, आधी पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया आणि मग त्याच्यानंतर देवाचे ते तरंग येतले त्याची वाट बघूया। तर उर्वी पण हिला असा जत्रेसाठी खास अजून 1:30 वाजलेत आणि तर अजून पण जागी असतात सगळेजण। ओय उर्वी, हाय, टाटा टाटा कर, टाटा कर। काय घेतल्यान उर्वीन, काय घेतल्यान? टाटा टाटा टाटा। हा झोप येता, झोप येता। ह्यानं काय घेतल्या खेळणी? फुगो घेतल्या ना? आणि काय? अय उर्वी अजून काय घेतलं? काय घेतलं? काय हवं अजून? काहीतरी हवा द्या का? रात्रीचे 2 वाजलेत आणि 12 वाजता जे देवाचे तरंग श्रीदेव रामेश्वर मंदिरामधून निघालेले देवाच्या तरंग काठ्या तर त्या मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। तब्बल 2 तासांनी संपूर्ण त्यांची मिरवणूक ही फटाक्यांच्या आतषबाजीत, त्यासोबत ढोल ताशांच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी पूर्ण जे देवाचे तरंग होते ते मार्गस्थ झालेले रामेश्वर मंदिरामधून आणि 2 तासांनी भगवती मंदिराच्या परिसरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। तर थोड्याच वेळात आता या ठिकाणी भगवती मंदिरामध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर खरी जी दिंडे जत्रा आहे त्याला सुरुवात होईल। दिवटे पाजळणे, त्याच्यानंतर पुराण, गोंधळ हे सर्व जे कार्यक्रम आहेत ते त्यानंतर सुरू होणार आहेत। श्रीदेवी भगवती मंदिराच्या जवळपास आता हे सर्व देवाचे तरंग आलेले आहेत। तब्बल 3 तासाच्या प्रवासानंतर आता ते इथे प्रस्थान करणार आहेत आणि हा जो आताचा क्षण आहे तो खरोखर अनुभवण्यासारखा असतो। म्हणजे जे देवाचे तरंग आहेत ते वाऱ्याच्या वेगाने मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात आणि हे सर्व पाहण्यासाठी या ठिकाणी ही भाविकांची संपूर्ण गर्दी जमा झालेली आहे आणि आपण देखील त्यासाठी आलो। तर इथून आता हे जे मंदिराचं प्रवेशद्वार आहे इथून देवाचे तरंग काठे आहेत ते डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातील आणि तिथून नंतर जो सभामंडप आहे त्या ठिकाणी मग ते स्थिरावणार आहेत आणि त्याच्यानंतर मग दिवटे पाजळणे, पुराण वाचन, गोंधळ हे असे सर्व जे कार्यक्रम आहेत ते सुरू होणार आहेत।
हा मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा जो क्षण आहे हा अनुभवण्यासाठी या ठिकाणी कुटुंब अशी सर्व भाविकांची गर्दी जमा झालेली आहे. मंदिर आणि मंदिराचा परिसर संपूर्ण गर्दीने भरलेला आहे. या क्षणाची सर्वजण वाट बघत असतात. देवाचे तरंग आता श्रीदेवी भगवती मंदिरामध्ये या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. तर आता सर्व जे भाविक आहेत ते या तरंगांचे दर्शन घेत आहेत. जवळपास 3-3.5 तासाचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. तर आता या ठिकाणी पुराण वाचन चालू आहे. पुराण वाचन म्हणजे आपल्या ज्या जुने आपले ग्रंथ आहेत, पुरातन ग्रंथ, तर त्या ग्रंथामधील एक छोटा पार्ट असतो, तर बोधपूर्वक पार्ट. तर तो या ठिकाणी सर्व या भाविकांना एक बोध दिला जातो आणि त्यासाठीचे सर्व भाविक या ठिकाणी जमलेले आहेत. खूप अशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे. म्हणजे नक्की काय? कारण आपण असं बरेच लोक असं म्हणतात की पुराणात की वांगी पुराणात. वांगी नाही येतो शब्द, वानगी म्हणजे दाखले. पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत ना, या माणसांसाठी एक एक दाखले आहेत. म्हणजे आपल्या भारताची उदाहरण द्यायचं झालं तर भारताचे एक संविधान, या संविधानाच्या आधारे संसदेत कायदे तयार होतात आणि त्या कायद्यांच्या अनुरोधाने न्यायालय चालतात. आणि पण या कायद्याला सुद्धा आव्हान देणारे केसेस या न्यायालयामध्ये असतात. आणि या केसेसला असं कायद्याला विरुद्ध जाऊन सुद्धा त्यांनी न्याय दिलेला असतो आणि त्याचा वापर नंतर केला. कोणी न्यायाधीशांचा हा न्याय त्यावेळेस झाला होता आणि माझी पण केस कशी तसे हे जी पुराण आहे ही केस लॉज आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत पुराणातल्या, ह्या आपल्याला वेद जे चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ह्याला बंधन आहे. यांच्यातलं ज्ञान कळण्यासाठी खूप पावित्र्य आणि बंधनांची आपण साधा आता मंत्र पुष्पांजलीचा आलो श्लोक आहे. विचार कोणत्याही पंडिताला याचा अर्थ एक वेळ साधा समजणं कठीण आहे. पण वेदातल्या छंद बदलला म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत बदलली की त्याचा अर्थ बदलतो. आणि त्यामुळे वेदाक्षरांना फार महत्व आहे. आणि ते वेद कळणं फार कठीण. श्रीमद भागवतामध्ये देवी भागवत आणि भागवत असे पुराणांचे येणारे पुढे सांगणार आहे. तर या भागवतामध्ये स्वतः श्रीकृष्णाने सांगितले आहे की वेद जे आहेत ना त्याचं ज्ञान हे फक्त आणि फक्त मलाच आणि त्या ईश्वराचा अवतार म्हणून व्यास मुनी
आणि त्यांचा उदय शुद्ध महामुनी यालाच त्याचा अर्थ समजण्याचं समजतो. बाकी त्या लोकांना व्यक्तींना समजलं दुरावस्थ आहे. आणि हे लक्षात आणून ईश्वरानंच व्यासांच्या रूपानं जन्म घेतला आणि त्यांनी 18 पुराण करण्यात आली. आणि त्या 18 पुराणांची नंतर उपपुराण सुद्धा 18 एकूण 36 पुराण आहे. या वेदव्यासांनी लिहिलेल्या हे पुराण कशासाठी आहेत तर वेदामधलं ज्ञान हे कसं आहे फक्त तत्वज्ञान आहे. आणि ते युक्तीच्या माध्यमातून मराठी केस लॉ हे समजण्यासाठी वेदाचं ज्ञान आणि सगळ्याचं सार इथे म्हणजे अगदी त्याच्यासाठी सांगितलं. काय सांगितलंय की अनेक ग्रंथांमध्ये या ग्रंथकोटी या ग्रंथ अनेक ग्रंथांनी काय सांगितलं आहे श्लोकाधेन प्रवक्ष्यामि ही फक्त अर्ध्या श्लोकात सांगते. काय म्हणतात की या ग्रंथकोटी अनेक ग्रंथ आहेत आणि आपल्याला काय त्याच्यामधून अजून शिकता येईल याबद्दल मी सांगेन. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मनां स्वभावात् करोमि सर्वं नारायणाय समर्पयामि. अतः पुण्डरीकवदाहं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री रामेश्वर महाराज जय. जय देवी भगवती माऊली माता की जय. अवधूत इंद्र श्री गुरुदेव मंगलम. जय जय रघुवीर समर्थ. पुराण वाचनानंतर त्या ठिकाणी दिवटे पेटवण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि दिवटे नाच तर दिवटे पाजळणे तर तो कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होईल. आणि दिवटे पाजळणे हा कार्यक्रम झाल्यानंतर इकडे दिवटे पाजळणे हा कार्यक्रम झाल्यानंतर गोंधळ आणि कीर्तन असे 2 कार्यक्रम अजून बाकी आहेत. Hey!
पाजळण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि आता हे सगळे जे दिवटे पेटवलेले आहेत ते आता मंदिराच्या मागच्या बाजूक एक यज्ञकुंड आहे तर त्या ठिकाणी एकत्र करून सर्व ठेवणार आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूला हे कुंड आहे तर या ठिकाणी चौथरा बनवलेला आहे तर त्या ठिकाणी सर्व जे दिंडे आहेत हे आता एकत्रित केले जात आहेत। आज जत्रोत्सवानिमित्त भगवती मंदिराला खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे तर आपण जरा आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया भगवती देवीचं। श्रीदेवी भगवती माऊलीच्या आपण आता गाभाऱ्याजवळ आलो तर इकडे गाभाऱ्यामध्ये आपल्याला वाकून एक छोटासा एक दरवाजा आहे तर त्यातून वाकून जावं लागतं आणि गाभाऱ्यामध्ये सुंदर असं श्रीदेवी भगवती मातेचं पाषाण आहे। खूप सुंदर असं श्री भगवती मातेचं पाषाण या ठिकाणी आहे आणि आज पूर्ण दिवसभर आणि याच्या पुढेही 5 दिवस हा जत्रोत्सव सुरू राहणार आहे तर या जत्रोत्सवाच्या दिवसापासून 5 दिवसापर्यंत ओटी भरणे नवस बोलणे सर्व हे जे आपले कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी सुरू राहणार आहेत आणि जवळपास लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक श्री भगवती देवी मंदिराला भेट देत असतात, नवस बोलत असतात, गारणी वगैरे त्यांची असते तर ती पूर्ण करत असतात तर खूप सुंदर असा आहे आपल्या कोकणातील जत्रोत्सव या ठिकाणी पार पडत आहे। आज खास जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणी केदारनाथ मंदिराचा देखावा बनवण्यात आलेला आहे। खूप सुंदर असा श्री केदारनाथ मंदिराचा भव्य दिव्य असा देखावा बनवलेला आहे। मस्त अगदी आम्ही केदारनाथ यात्रेला गेलेलो त्यावेळेचं केदारनाथ आणि हे सेमच दिसतंय, काही एक फरक नाही आहे। खूप सुंदर मागे बर्फाचे डोंगर आणि हे भव्य दिव्य असं केदारनाथ धामचं मंदिर। दिवटे पाजळण्याच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतोय तर सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि जे कीर्तनकार आहेत ते आता कीर्तन करणार आहेत। नंतर या आजच्या दिवसाच्या जत्रोत्सवाची सांगता होईल असा हा 5 दिवस पूर्ण जत्रोत्सव असणार आहे। तर 3:30 वाजले आहेत आणि आपण आता चाललो आहे परत घरी तर कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे तर तो आता पहाटेपर्यंत चालेल। त्याच्यानंतर अजून पुढील 4 दिवस देखील खूप सारे कार्यक्रम आहेत, भजन कीर्तन त्याच्यानंतर पुराण वाचन वगैरे तर हा कार्यक्रम असाच 5 दिवस चालू राहणार आहे। तर दिंडे जत्रा श्री भगवती माऊलीची हा जत्रोत्सव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।